जय शिवराय शेतकरी मित्रांनो, पैसेवारी हा घटक शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचा आहे। कारण या वर्षी अतिवृष्टी झाली होती। अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि या नुकसानीपोटी शासनाने काही मदतही देऊ केली। बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आलेली आहे आणि काही शेतकरी आजही म्हणत आहेत की आमच्या खात्यामध्ये आली नाही। आणि त्यानंतर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये दरवर्षी प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा प्रशासन त्या जिल्ह्याची पैसेवारी जाहीर करत असतं आणि पैसेवारी ही त्या जिल्ह्यासाठी खूप महत्वाची असते। जर उत्पन्नामध्ये घट आली तर पैसेवारी ही 50 पैसेपेक्षा खाली येते आणि 50 पैसेपेक्षा खाली जर पैसेवारी आली तर त्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या योजना राबवण्याचं काम, त्या जिल्ह्याला पीक विमा मिळण्याचं काम, पीक कर्जामध्ये सवलत मिळण्याचं काम, आणखी पीक कर्ज मिळण्याचं काम, अशा बऱ्याचशा इतरही योजना त्या जिल्हा प्रशासनातर्फे राबवल्या जात असतात। त्यामुळे पैसेवारी हा घटक खूप महत्वाचा आहे। जसा पीक कापणीचा अहवाल त्यामध्ये जर उत्पन्नात घट आली तर शेतकऱ्यांना पीक विमा मिळतो, तसं पैसेवारी जर कमी आली तर पीक विमा तर मिळतोच पण इतरही बऱ्याचशा योजना त्या जिल्ह्यामध्ये राबवल्या जात असतात आणि तशीच आपण प्रत्येक जिल्ह्याची पैसेवारी बघत आहोत। आता आतापर्यंत आपण बऱ्याचशा जिल्ह्याची बघितलेली। जर तुमच्या जिल्ह्याची पैसेवारी तुम्ही बघितली नसेल तर आपल्या याच चॅनलवर त्याबाबतचे सर्व व्हिडिओ आहेत, त्याबद्दल तुम्ही ते बघू शकता। मात्र आज जी काही बघणार आहोत तर आज आपण चंद्रपूर जिल्ह्यातील जी काही पैसेवारी आहे ती सविस्तरपणे प्रत्येक तालुक्याची बघणार आहोत। कोणत्या तालुक्यामध्ये किती पैसेवारी आलेली आहे, कारण काही तालुक्यामध्ये 50 पैसेच्या वर आली, काही तालुक्यामध्ये 50 पैसेच्या खाली आलेली आहे। मग नेमका कोणत्या शेतकऱ्यांना कोणता लाभ मिळू शकतो हे आजच्या व्हिडिओमधून बघणार आहोत। मात्र तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ही माहिती शेअर करा। चंद्रपूर जिल्ह्यातील खरीप हंगामाची 1788 गावांची अंतिम पैसेवारी ही जाहीर करण्यात आलेली आहे। आता त्यामध्ये आपण सविस्तर तालुक्याची तर बघणारच आहोत। तर त्यामध्ये जिल्ह्यात एकूण 1836 गावे आहेत आणि केवळ 1833 गावात खरीप पिके घेतली जातात। त्यापैकी 1788 गावांची अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात आली। यामध्ये 942 गावांची पैसेवारी 50 पैसेपेक्षा कमी तर 50 पैसेपेक्षा जास्त आलेल्या गावांची संख्या आहे 846। तर मित्रांनो, तालुकानिहाय जी काही पैसेवारी आहे ती अशी आहे। चंद्रपूर जिल्ह्या तालुक्यातील 101 गावापैकी 86 गावांची आलेली आहे, ती आलेली आहे 53 पैसे आणेवारी। बल्लारपूर गावातील 35 पैकी 32 गावे त्यांची आलेली आहे 45 पैसे आणेवारी। त्यानंतर राजुरा तालुक्यातील 111 गावापैकी 110 गावांची आलेली आहे 48 पैसेवारी। त्यानंतर कोरपना तालुक्यातील 113 गावापैकी 113 गावांची आलेली आहे 47 पैसे आणेवारी। जिवती तालुक्यातील 83 पैकी 75 गावांची आलेली आहे 58 पैसे आणेवारी। गोंडपिंपरी तालुक्यातील 98 गावापैकी 98 गावांची 47 पैसेवारी आलेली आहे। त्यानंतर पोंभुर्णा तालुक्यातील 71 पैकी 71 गावांची 54 पैसे आणेवारी आलेली आहे। त्यानंतर मूल तालुक्यातील 113 गावापैकी 111 गावांची 58 पैसेवारी आलेली आहे। त्यानंतर सावली तालुक्यातील 111 गावापैकी 111 गावांची 69 पैसेवारी आलेली आहे। शिंदेवाही तालुक्यातील 115 गावापैकी 113 गावांची 56 पैसेवारी आलेली आहे। नागभीड तालुक्यातील 138 गावापैकी 138 गावांची 65 पैसेवारी आलेली आहे। ब्रह्मपुरी तालुक्यातील 140 पैकी 138 गावांची 62 पैसेवारी आलेली आहे। चिमूर तालुक्यातील 259 गावापैकी 258 गावांची 47 पैसेवारी आलेली आहे। वरोरा तालुक्यातील 186 गावापैकी 185 गावांची 47 पैसेवारी आलेली आहे। तर भद्रावती तालुक्यातील 162 पैकी 149 गावांची 48 पैसेवारी आलेली आहे। तर अशी एकूण मित्रांनो चंद्रपूर जिल्ह्याची सरासरी जी काही पैसेवारी आहे ती 54 पैसे एवढी आलेली आहे। आता या जिल्ह्यातील या शेतकऱ्यांना कोणत्या सुविधा मिळतात ते यापुढे आपल्याला बघावं लागेल। मात्र त्याबाबतची सविस्तर माहिती आल्यास आपण नक्कीच आपल्या या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करू।
त्यामुळे तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.